सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, बऱ्याच मुलांचे मला कॉमेंट्स आले होते, दादा आमच्या सीडचे एक्झामचे डेट्स हे चेंज होऊ शकतात का? तर येस, तुमच्या सीडचे एक्झामचे डेट्स हे चेंज होऊ शकतात. बट सगळ्यांचे डेट्स हे चेंज नाही होणार. फक्त ठराविकच मुलं आहेत ज्यांच्या एमएससी सीडचे एक्झामचे डेट्स हे चेंज होऊ शकतात. आता कोणाचे डेट्स चेंज होणार आणि जर तुम्हाला सीडचे एक्झामचे डेट्स जर तुम्हाला चेंज करून पाहिजे असतील तर ते तुम्ही कसं चेंज करून घेऊ शकता, तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. प्लस बऱ्याच मुलांचे असे पण प्रश्न होते, दादा आमचे एक्झामिनेशन सेंटर खूप लांब आहे, तर आम्ही एक्झाम सेंटर चेंज करून घेऊ शकतो का? तर ह्याच्यावर पण मी तुमचे जे पण डाऊट्स आहेत तर हे सगळे डाऊट्स मी तुमचे क्लिअर करणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक करून घ्या आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल देन मेक शुअर टू सबस्क्राईब धिस चॅनल. सो ॲज यू ऑल नो की तुमची PCB ग्रुपची एक्झाम हे ऑलरेडी सुरू झालेली आहे अँड तुमचे PCM ग्रुपच्या एक्झामचे ॲडमिट कार्ड हे ऑलरेडी रिलीज झालेले आहे. बट आता प्रॉब्लेम असा झाला आहे की आपल्या सीडचे एक्झामचे डेट्स हे दुसरे एंट्रन्स एक्झामसोबत क्लॅश होतात अँड काही मुलं अशी आहेत जी आपली MS सीडची एक्झाम तर देतात बट त्यासोबत दुसरी एंट्रन्स एक्झाम पण देतात अँड अनफॉर्च्युनेटली त्या दोन्ही एक्झामचे डेट्स हे एकाच दिवशी आले आहेत. आता त्या मुलांना प्रश्न पडला आहे, दादा आता मी काय करू? आमचे दोन्ही एक्झामचे डेट्स हे एकाच दिवशी आले आहेत. आता मी दोन्ही एक्झामला एकाच दिवशी अटेम्प्ट नाही करू शकत, त्यामुळे आमचे सीडचे एक्झामचे डेट्स हे चेंज होऊ शकतात का? तर येस, तुमच्या सीडचे एक्झामचे डेट्स चेंज होऊ शकतात. सेम सिच्युएशन ह्या मुलाची होती. ह्या मुलांनी मला व्हॉट्सअपला मेसेज केला होता की दादा माझी NDAची एक्झाम आहे, मी NDAची एक्झामला अप्लाय केलं आहे अँड माझ्या NDAची एक्झामची डेट ही 13 एप्रिल आहे. बट जेव्हा याच्या सीडचे ॲडमिट कार्ड रिलीज झालं, PCB ग्रुपचे ॲडमिट कार्ड रिलीज झालं, तर त्याच्या ॲडमिट कार्डवर तुम्ही ते बघू शकता की त्याची एक्झामिनेशन डेट पण 13 एप्रिल दिली होती. म्हणजे जे दोन्ही एक्झाम हे एकाच दिवशी आले होते. सो ह्या मुलांना मी रेकमेंड केलं की तू सीड सेलला एक मेल लिह, त्याच्यामध्ये मेन्शन कर की तुझे दोन्ही एंट्रन्स एक्झामचे डेट्स हे एकाच दिवशी आले आहेत. त्यासोबत तू त्याचा ॲप्लिकेशन नंबर मेन्शन कर, रोल नंबर मेन्शन कर आणि त्यासोबत ह्या दोन्ही एक्झामचे ॲडमिट कार्ड तू मेलला अटॅच कर अँड ते सीड सेलला पाठव. अँड फॉर्च्युनेटली सीड सेलनी त्याची एक्झामची डेट ही रिशेड्यूल त्याला करून दिली. तुम्ही ते बघू शकता, जी त्याची ॲडमिट कार्डवर एक्झामची डेट ही 13 एप्रिल दिली होती, तर सीड सेलने त्याची एक्झामची डेट रिशेड्यूल केली अँड त्याला नवीन ॲडमिट कार्ड प्रोव्हाइड केलं. त्या ॲडमिट कार्डवर तुम्ही ते बघू शकता की त्याची एक्झामची डेट चेंज होऊन 16 एप्रिल केलेली आहे. सो जर तुमची पण अशीच कंडिशन असेल, म्हणजे जर तुमची सीडची एक्झाम अँड दुसरी एंट्रन्स एक्झाम जर तुमची एकाच दिवशी आली असेल तर त्या केसमध्ये तुम्ही सीड सेलला रिक्वेस्ट करू शकता की तुमची सीडची एक्झाम रिशेड्यूल करून देण्यासाठी. मी एक नोटीस केलं की आपली PCM ग्रुपची एक्झाम पण दुसऱ्या एंट्रन्स एक्झामसोबत क्लॅश होते. एक WBJE नावाची एक्झाम आहे, त्या एक्झामची डेट ही 27 एप्रिल आहे अँड सेम डेटला आपल्या सीडच्या एक्झामचा शेवटचा पेपर आहे. आता जर कोणी अशी मुलं असतील जे आपले MST सीडची पण एक्झाम देत आहेत प्लस त्यासोबत दुसरी एंट्रन्स एक्झाम पण देत आहेत अँड जर तुमच्या दोन्ही एंट्रन्स एक्झामचे डेट जर एकाच दिवशी आले असतील तर त्या केसमध्ये तुम्हाला सीड सेलला मेल लिहावं लागेल. आता मेलचा फॉर्मॅट नक्की काय असला पाहिजे, तर मी तुम्हाला पूर्ण फॉर्मॅट मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेला आहे. तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून तो तुम्ही फॉर्मॅट यूज करून तुम्ही सीड सेलला मेल करू शकता. बट एक तुम्ही लक्षात घ्या की मेल करताना तुम्हाला तो फॉर्मॅट पूर्ण पेस्ट करायचाच आहे, तुमचे सगळे डिटेल्स त्याच्याकडे मेन्शन करायचेच आहेत. बट त्यासोबत तुमचे सीडचे एक्झामचे ॲडमिट कार्ड, त्यासोबत दुसऱ्या एंट्रन्स एक्झामचे ॲडमिट कार्ड, ज्या पण एंट्रन्स एक्झामसोबत तुमची डेट क्लॅश होते त्या एक्झामचे ॲडमिट कार्ड तुम्हाला अटॅच करायचं आहे आणि हे तुम्हाला सीड सेलला सेंड करायचं आहे. आता ह्या इकडे बऱ्याच मुलांचे असे पण प्रश्न असतील, दादा मी फक्त सीडचेच एक्झामला अप्लाय केलं आहे, मी फक्त MS सीडचेच एक्झामला अप्लाय केलं आहे, मी दुसऱ्या कुठल्याही एंट्रन्स एक्झामला अप्लाय केलेलं नाही आहे. बट जर मी सीड सेलला मेल करून मी रिक्वेस्ट केली की माझी डेट चेंज करून द्या, मला एक्झामची डेट म्हणजे स्टार्टलाच आली आहे, मला ही एक्झाम डेट नको आहे, मला एक्झामची डेट चेंज करून पाहिजे, तर म्हणजे सीड सेल डेट्स चेंज करून देतील का? तर तसं नाही होणार. मी हे तुम्हाला आधी पण सांगितलं आहे की फक्त ठराविक मुलांचेच डेट्स हे चेंज होऊ शकतात. सो जर तुम्ही असं विचार करत असाल की आपण फक्त सीडच्याच एक्झामला अप्लाय करून जर आपण सीड सेलला मेल केला की माझे डेट्स चेंज करून द्या तर आपले डेट्स चेंज करून देतील, तर तसं होणार नाही आहे. कारण की सीड सेल पण तुमचे पूर्ण मेल चेक करते की तुम्ही कुठल्या इतर एंट्रन्स एक्झामला अप्लाय केलं आहे का. जर तुमचे दोन्ही एंट्रन्स एक्झामचे डेट क्लॅश होत असतील तरच तुमचे डेट्स हे चेंज करून दिले जातात. सो आय होप हे सुद्धा तुम्हाला समजलेलं असेल. आता जी पण तुमची एक्झामची डेट आहे ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मी तुमच्या एक्झामच्या डेटच्या अकॉर्डिंग आणि शिफ्टच्या अकॉर्डिंग मी याकडे व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट केलेत, तर ते तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा. आता जर तुम्ही सीडची प्रिपरेशन करत असाल आणि जर तुम्हाला प्रिपरेशनसाठी फ्रीमध्ये स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉट यूज करू शकता. ह्या व्हॉट्सॲप बॉटवर तुम्हाला फ्रीमध्ये स्टडी मटेरियल्स प्रोव्हाइड केलेत, जसे की टॉपरचे नोट्स प्रोव्हाइड केलेत, फॉर्म्युला शीट्स प्रोव्हाइड केलेत, PYQs तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत, त्यासोबत तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेत. त्यासोबत तुमचे चॅप्टर वाईज वेटेज नक्की कसं असणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हॉट्सॲप बॉटवर प्रोव्हाइड केलेले आहे. सो तुम्ही नक्की हा कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉट यूज करा.
खूप हेल्पफुल हा बॉट असणार आहे। जर तुम्हाला हा व्हॉट्सॲप बॉट यूज करायचा असेल तर ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। आता नेक्स्ट बऱ्याच मुलांचा असा प्रश्न असतो, दादा म्हणजे एक्झामचं सेंटर चेंज होऊ शकतं का? कारण की माझ्या घरापासून माझं एक्झामचं सेंटर खूपच लांब आहे, 100 किलोमीटर 200 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त लांब आहे। तर माझं एक्झामिनेशन सेंटर चेंज होऊ शकतं का? तर एक तुम्ही लक्षात घ्या की सीड सेल तुमचे एक्झामचं सेंटर हे चेंज नाही करून देत। सो त्यामुळे तुमचे एक्झाम सेंटर चेंज होण्याची शक्यता खूपच कमी आहे। त्या दिवशी मला एका मुलाचा मेसेज आला होता की दादा मी दिल्लीला राहतो, मी ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना माझी फर्स्ट प्रायोरिटी दिल्ली टाकली होती, मला दिल्लीमध्ये सेंटर पाहिजे, बट सीड सेलनी मला मुंबईमध्ये सेंटर दिलं, तर आता मी काय करू? म्हणजे सेंटर चेंज होऊ शकतं का? सो बघा, जर तुमचं एक्झामिनेशन सेंटर खूपच लांब आले असेल ना, तर तुम्ही एक गोष्ट ट्राय करू शकता की तुम्ही सीड सेलला ह्या बाबतीत मेल करू शकता। तुम्ही ट्राय करा मेल करून सीड सेलला रिक्वेस्ट करायचं की तुमचं एक्झाम सेंटर हे तुम्ही चेंज करून द्या। बघा सीड सेलचा काही रिप्लाय येतोय का? तुम्ही सीड सेलच्या हेल्पलाईन नंबरवर पण तुम्ही कॉल करून बघा, त्यानं तुम्ही विचारा की माझं एक्झाम सेंटर चेंज होऊ शकतं का? जर पॉसिबल असेल तर तुम्हाला सीड सेल एक्झाम सेंटर चेंज करून देतील। बट आजपर्यंत ना कुठली मुलं अशी नाही आहेत म्हणजे त्यांना एक्झाम सेंटर चेंज नाही करून मिळालं आहे। सो त्याच्यामुळे शक्यता कमी आहे, बट तुम्ही हे ट्राय करू शकता। आता जर तुम्हाला एक्झाम सेंटर चेंज करण्यासाठी जर तुम्हाला मेलचा फॉर्मॅट पाहिजे असेल तर तो पण फॉर्मॅट मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेला आहे। माझा टेलिग्राम ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। सो गाइस, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल। आता जी पण तुमची एक्झामची डेट आहे ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि मी तुमच्या एक्झामच्या डेटच्या अकॉर्डिंग आणि शिफ्टच्या अकॉर्डिंग मी याकडे व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट केलेत, तर ते तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा। आता मी व्हॉट्सॲप ग्रुप का क्रिएट केले आहेत? कारण की तुमच्यासोबत ज्या पण मुलांची अजून एक्झाम आहे, तुमच्या बॅचमध्ये जी पण मुलं आहेत, तर तुम्ही एकत्र मिळून तुमचा स्टडी प्लॅन करू शकता, तुम्ही डिस्कस करू शकता, स्टडीबद्दल तुम्ही डिस्कशन करू शकता। प्लस त्यासोबत एक्झाम झाल्यानंतर तुमचा पेपर कसा होता ते पण तुम्ही एक्सपिरियन्स तुम्ही एकमेकांसोबत शेअर करू शकता। सो त्याच्यामुळे तुम्ही हा व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा। तुमची जी पण एक्झामची डेट असेल त्या एक्झामच्या डेटसोबत मी तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे। सो तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा, त्याची सगळ्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। त्यासोबत जर तुम्हाला फ्रीमध्ये स्टडी मटेरियल्स पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉट यूज करू शकता। त्या व्हॉट्सॲप बॉटची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। सो गाइस, दॅट्स इट फॉर व्हिडिओ। कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे।